नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये BMS ॲडमिशनबद्दल सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघायची आहे. 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस यामध्ये याची वेबसाईट कोणती आहे, त्यानंतर कोणते कॉलेजेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात, किती स्कोर असल्यावर या ठिकाणी 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस या कोटामध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं पाहिजे, त्यासाठी किती स्कोर पाहिजे, फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय लागेल, त्याचप्रमाणे 85% स्टेट कोटा म्हणजे काय, 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट कॉलेजेस त्याची वेबसाईट काय आहे, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. व्हॉट्सॲप ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फ्री माहितीसाठी ॲडमिशन रिलेटेड फ्री माहितीसाठी तुम्ही त्या ठिकाणी आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. व्हिडिओला आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. तर फर्स्ट जो कोटा आहे तो आहे 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस. फर्स्ट आपण काय बघायचं आहे, 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस. आता गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी काही 15%ची जी काही प्रोसेस आहे ही AACCC मार्फत त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. जर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोटातून गव्हर्नमेंट BMSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी AACCCचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. याची जी वेबसाईट आहे ती AACCC ही त्या ठिकाणी वेबसाईट आहे. जर तुम्हाला या 15% ऑल इंडिया कोटा फॉर गव्हर्नमेंट BMS कॉलेजेस, जर 15% ऑल इंडिया कोटामधून गव्हर्नमेंट BMS कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी एलिजिबिलिटी जी आहे ही काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर यासाठी फर्स्ट तुम्ही नीट क्वालिफाय त्या ठिकाणी पाहिजे. आता 2024साठी त्या ठिकाणी 164 मार्कवर नीट क्वालिफाय ओपनसाठी EWSसाठी त्या ठिकाणी आहे. तर फर्स्टली तुम्ही नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. सेकंड म्हणजे PCB ग्रुप तुमचा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीसाठी जे काही PCBमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो मिळून जे काही 150 मार्क्स पाहिजे ती ग्रुपिंग तुमची असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्कोर किती पाहिजे, किती स्कोर असेल तर या AACCCवर पार्टिसिपेट करायला पाहिजे. तर ओपन कॅटेगरीसाठी जर 540च्या आसपास स्कोर असेल, ओपन EWS OBC या कॅटेगरीच्या स्टुडंटचा जर स्कोर 540च्या आसपास असेल तर त्यांनी AACCCचं रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल. त्याच्यानंतर SC जर कॅटेगरी असेल तर SC कॅटेगरीसाठी 440च्या आसपास जर स्कोर असेल, 440पेक्षा जास्त किंवा 440पेक्षा 10-20 मार्क जरी कमी असेल आणि जर त्यांना BMS ऑल इंडिया कोट्यातून पाहिजे असेल तर तुम्ही AACCCचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. ST कॅटेगरीसाठी जर तुमचा स्कोर 330च्या आसपास असेल, यापेक्षा 10-20 मार्क कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही AACCCचं रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट BMS कॉलेज ऑल इंडिया कोट्यातून घेऊ शकता. जर डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचा जो स्कोर आहे हा फक्त तुम्ही नीट क्वालिफाय असले तरीसुद्धा तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीमधून त्या ठिकाणी ॲडमिशन भेटू शकतं. परंतु डीम युनिव्हर्सिटीची जी काही फीस आहे ही खूप त्या ठिकाणी हाय असते. त्याच्यानंतर कोणते कॉलेजेस AACCC या मार्फत त्या ठिकाणी त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होतं किंवा कोणते असे कॉलेजेस आहे ज्यांचं ॲडमिशन हे 15% ऑल इंडिया कोटामधून होतं. तर ऑल गव्हर्नमेंट कॉलेजेस, संपूर्ण भारत देशामधील जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहे आणि डीम युनिव्हर्सिटी, भारत देशातील संपूर्ण BMS कॉलेजेसच्या जे काही डीम युनिव्हर्सिटी आहे आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे त्यांचं 100% ॲडमिशन, 15% जे काही ॲडमिशन्स आहे, सीट्स जे आहे ऑल इंडिया गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसचे जे 15% सीट्स आहे हे AACCC मार्फत भरले जातात. तर डीम युनिव्हर्सिटीचे आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचे जे काही 100% सीट्स आहे हे AACCC मार्फत भरले जातात. त्याच्यानंतर पर इयर जर आपण फीस बघितली तर ओपन कॅटेगरीची आपण या ठिकाणी फीस बघणार आहोत. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसची 60,000 ते 1,00,000पर्यंत त्या ठिकाणी फीस असते. आणि डीम युनिव्हर्सिटीला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल AACCC तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि या डीम युनिव्हर्सिटीची BMS कोर्ससाठीची जी काही फीस आहे ही 7 लाखापेक्षा
जास्त त्या ठिकाणी आहे. 7 लाख पर इयर तुम्हाला त्या ठिकाणी फीस लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. फर्स्ट आपण या ठिकाणी AACCC मार्फत चालणारी जी काही प्रोसेस आहे ती बघितलेली आहे. त्याची वेबसाईट AACCC एलिजिबिलिटी PCB ग्रुप असणं, नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. स्कोर जर बघितला, हा स्कोर या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर या स्कोरच्या आसपास 10-20 मार्क जास्त किंवा कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता. 2024चा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी हाय जाण्याचे चान्सेस आहे. त्यामुळं या स्कोरच्या आसपास जर स्कोर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. त्याच्यानंतर कॉलेजेस आपण बघितले, सर्व भारत देशातील गव्हर्मेंट एडेड आणि सर्व भारत देशातील डीम युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात. फीस पण आपण या ठिकाणी बघितलेली आहे. डीम युनिव्हर्सिटीची जी काही फीस आहे ही त्या ठिकाणी खूपच हाय असते. त्याच्यानंतर 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट कॉलेजेस. जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल 15% ऑल इंडिया कोटातून, तर त्याची जी काही वेबसाईट आहे ही त्या ठिकाणी स्टेट वाईज व्हॅरीज करते. आता प्रत्येक स्टेटची या कोटासाठी जी वेबसाईट आहे ही त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. आता तुम्ही म्हणसाल सर मग महाराष्ट्र स्टेटची वेबसाईट काय आहे, तर महाराष्ट्र स्टेटची 15% ऑल इंडिया कोटासाठी जी काही वेबसाईट आहे ती आहे CET सेल. CET सेलवर या ठिकाणी हे ॲडमिशन प्रोसेस चालत असते. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी जर आपण बघितली तर नीट क्वालिफाय आणि PCB ग्रुप जर तुमचा असेल तर तुम्ही या कोटामधून त्या ठिकाणी कोणत्याही स्टेटमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर कोणती सेकंड क्वेश्चन असा त्या ठिकाणी पडतो की कोणत्या स्टेटमध्ये ॲडमिशन घेता येईल, तर भारत देशातील संपूर्ण जे काही स्टेट्स आहेत त्या संपूर्ण स्टेटमध्ये तुम्ही 15% ऑल इंडिया कोटातून अप्लाय करू शकता. आता स्कोर किती पाहिजे, तर हा जो स्कोर आहे हा स्टेट वाईज त्या ठिकाणी व्हॅरीज करतो. काही स्टेटचा 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेससाठीचा कट ऑफ हाय जातो, तर काही स्टेटचा त्या ठिकाणी लो जातो. तर हा जो स्कोर आहे हा महाराष्ट्र स्टेटसाठी 330च्या आसपास जर स्कोर असेल किंवा 300+ जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच पार्टिसिपेट केलं पाहिजे. कारण 15% ऑल इंडिया कोटातून महाराष्ट्र स्टेटमध्ये जर मागच्या 1-2 इयरपासून तुम्ही बघितलं तर कमी स्कोरवर ॲडमिशन त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर कमी स्कोरवर देखील त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. त्यामुळे या कोटामध्ये नक्कीच तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. नेक्स्ट आहे कोणते कॉलेजेस या ठिकाणी पार्टिसिपेट करतात, तर समजा आता तुम्हाला UPमध्ये BMS घ्यायचं असेल किंवा MP मध्ये BMS करायचं असेल तर त्या स्टेटमधले संपूर्ण प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी या कोटामध्ये पार्टिसिपेट करतात. फक्त प्रायव्हेट कॉलेजेस. जर गव्हर्मेंट कॉलेजेस तुम्ही बघितले तर गव्हर्मेंट कॉलेजेस फक्त हे 15% ऑल इंडिया कोटासाठी AACCC मार्फतच त्यांची प्रोसेस चालत असते. परंतु तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजेसविषयी बोलला तर प्रायव्हेट कॉलेजेसचे जे काही ॲडमिशन्स आहे 15% ऑल इंडिया कोटाचे याची स्टेट वाईज त्या ठिकाणी डिफरंट वेबसाईट आहे. स्कोरसुद्धा डिफरंट पाहिजे आणि फक्त त्या स्टेटचे प्रायव्हेट कॉलेजेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात. त्याच्यानंतर पर इयर फीस या कोटाची किती लागू शकते, तर ओपन कॅटेगरीची आपण फीस बघूया. तर महाराष्ट्र स्टेटसाठी ही जी काही फीस आहे 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेसची ही 1.5 लाख ते 2 लाखच्या आसपास या ठिकाणी फीस लागते. दुसऱ्या स्टेटचा जर आपण विचार केला अदर स्टेटचा, तर ही जी फीस आहे ही त्या स्टेटवर आणि त्या कॉलेजवर डिपेंड असते. ॲव्हरेज जर आपण फीस बघितली ही 1.5 लाख ते 3 लाखापर्यंत फीस त्या ठिकाणी लागत असते. त्याच्यानंतर 85% स्टेट कोटा फॉर गव्हर्मेंट एडेड अँड प्रायव्हेट कॉलेजेस. आपण आता महाराष्ट्र स्टेटबद्दल डिस्कस करणार आहोत. महाराष्ट्र स्टेटचा 85% स्टेट कोटाचा कट ऑफ कोणता आहे, वेबसाईट म्हणजे कट ऑफ किती जातो, वेबसाईट कोणती आहे, ही संपूर्ण माहिती आपण बघूया. तर 85% स्टेट कोटा फॉर महाराष्ट्र स्टेटसाठी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. यामध्ये कोणते कॉलेजेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात, तर संपूर्ण गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात. या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करत नाही. 100% डीम युनिव्हर्सिटीच्या सीट या AACCC मार्फत त्या ठिकाणी भरल्या जातात. तर वेबसाईट जर आपण बघितली तर CET सेल हीच वेबसाईट त्या ठिकाणी आहे. CET सेलवरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे जर या कोटामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी आपण बघितली तर नीट क्वालिफाय असणं आणि PCB ग्रुपिंग त्या ठिकाणी असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर स्कोर जर बघितला, जर तुमची कॅटेगरी ओपन कॅटेगरी असेल 500+ त्या ठिकाणी तुम्हाला स्कोर असणं गरजेचं आहे. 500+ स्कोर जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज भेटू शकतं. जर तुमची SC कॅटेगरी असेल
तर 420च्या आसपास जर स्कोर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट एडेड कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं. एस-टी कॅटेगरीसाठी 320च्या आसपास जर स्कोर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट एडेड कॉलेज भेटू शकतं. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजबद्दल जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 350च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल, महाराष्ट्रामध्ये जर तुमचा 350च्या आसपास स्कोर असेल आणि जर तुमची कॅटेगरी ओपन असेल, व्ही-जे एन-टी किंवा ओ-बी-सी कॅटेगरी असेल तर या कॅटेगरीचा 2024चा जो काही कट ऑफ आहे हा 350च्या आसपास येऊ शकतो. यामध्ये 22 मार्क जास्त किंवा कमीसुद्धा जाऊ शकतो, कारण सध्याला SMA लिस्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा BMS कॉलेजचा 85% स्टेट कोटाचा काय कट ऑफ जाऊ शकतो याबद्दल भाकीत करणं थोडं अवघड आहे. ज्याही मुलांचा 350च्या आसपास स्कोर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना त्या ठिकाणी BMS मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर जर तुमची SC कॅटेगरी असेल तर आणि 335च्या आसपास स्कोर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज भेटू शकतं. ST कॅटेगरीसाठी 260+. आता तुम्ही म्हणसाल सर आमचा स्कोर कमी आहे, 300पेक्षा बी कमी आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS घ्यायचं तर रजिस्ट्रेशन करू का नको? तर सर्व मुलांना मी या ठिकाणी सांगू शकतो की ज्याही मुलांचा कमी स्कोर असेल तरी पण CT असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. बऱ्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये न्यू BMS कॉलेज लास्ट राऊंडला येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्राचा BMSचा जो काही कट ऑफ आहे हा सर्व कॅटेगरीचा कमी जात असतो. आणि जर यावर्षी 2024साठी जर न्यू कॉलेजेस त्या ठिकाणी आले तर परतसुद्धा यावर्षीसुद्धा महाराष्ट्राचा जो काही BMSचा कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कमी जाऊ शकतो. आणि त्यामुळे माझं सर्व मुलांना सांगणं आहे, सर्व कॅटेगरीच्या जर तुमचा स्कोर कमी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही CT सेलचा फॉर्म भरून ठेवायचा आहे. बरेचसे पालक ज्यावेळेस ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन संपतात, कॅप राऊंड चालू असतात, त्यावेळेस माझ्याकडे येतात आणि म्हणतात सर BMSला ॲडमिशन घ्यायचे होईल का? जर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेता येणार नाही. त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कोणते कॉलेजेस या ठिकाणी पार्टिसिपेट करतात तर महाराष्ट्रामधील सर्व गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आणि सेमी गव्हर्मेंट, त्यालाच आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो, हे संपूर्ण कॉलेजेस त्या ठिकाणी CT सेलवर 85% स्टेट कोटामध्ये पार्टिसिपेट करत असतात. त्याच्यानंतर फीस काय आहे तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट BMS कॉलेजची जी फीस आहे ही साधारणतः 60,000 ते 1 लाखाच्या आसपास आहे ओपन कॅटेगरीसाठी. आता कॅटेगरी वाईज जी फीस आहे ही आपण या ठिकाणी सांगितलेली नाही आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसची जी फीस आहे महाराष्ट्रामध्ये ही 1.5 लाख ते 2 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी फीस आहे. आणि ही जी फीस आहे ही NT कॅटेगरीला त्याचबरोबर व्ही-जे कॅटेगरीला फक्त 10% फीस त्या ठिकाणी आहे. फक्त 10%, ओपन फीसच्या 10% फीस तुम्हाला लागणार आहे. जर तुमची कॅटेगरी OBC असेल, जर तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी OBC असेल किंवा EWS असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 15% फीस रिटर्न येणार आहे. तुम्हाला 15% जी फीस आहे ओपनच्या फीसच्या ती तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये रिटर्न येणार आहे. जर तुमची कॅटेगरी SC आणि ST असेल तर तुम्हाला 0 फीस आहे. कॉलेज फीस आणि डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी 0 आहे. फक्त तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस त्या ठिकाणी लागणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना BMS ॲडमिशन पाहिजे असेल, बरेचसे विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, टॉपच्या भारत देशातील टॉपच्या कॉलेजला शिकण्याची इच्छा आहे, असे मुलं AA CCCचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट कॉलेजेस, ज्यांचा स्कोर थोडाफार कमी आहे महाराष्ट्रामधील मुलांचा आणि महाराष्ट्रामध्ये 15% ऑल इंडिया कोटातून भाग घ्यायचा आहे आणि कमी स्कोरवर चांगलं कॉलेज जर पाहिजे असेल तर या कोटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यानंतर 85% स्टेट कोटामध्ये सर्व कॉलेजेस त्या ठिकाणी येतात, गव्हर्मेंट एडेड आणि प्रायव्हेट कॉलेजेस. फक्त डीम युनिव्हर्सिटी यामध्ये येत नाही. ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. एक ओव्हरव्ह्यू BMS ॲडमिशन बद्दल बघितलेला आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगची पेड काउन्सिलिंग त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायची असेल, ऑनलाईन काउन्सिलिंग करायची असेल ते त्या ठिकाणी तात्काळ आमच्याशी संपर्क करा. बऱ्यापैकी आमचे पेडचे ॲडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रोसेसबद्दल संपूर्ण माहिती आहे परंतु त्यांना फक्त टॉपचे कॉलेजेस महाराष्ट्रामधील कोणते आहे ते माहिती नाही आहे, त्यासाठी असे मुलं कॉलेजचं जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्याचबरोबर प्रेफरन्स लिस्टसोबत 2023चा काय कट ऑफ गेलेला आहे, त्याचबरोबर कॉलेजेसची फीस काय आहे, ही संपूर्ण माहिती आम्ही प्रेफरन्स लिस्टसोबत देत असतो.
प्रेफरन्स लिस्टची जी काही फीस आहे ही फक्त 500 एवढी ठेवण्यात आलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना लागत असेल ते आमच्याशी तात्काळ संपर्क करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.